नमस्कार, मी प्रवीण. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. लाडकी बहीण योजना ई-केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या आणि लाडकी बहीण योजना ई-केवायसीची अंतिम तारीख ही 31/12/2025 ही होती. लाडकी बहीण योजना ई-केवायसी बद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होते. यात संबंधित माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एका ट्विटद्वारे, फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. येथे आपल्याला महत्त्वाची सूचना पाहायला मिळेल. आपल्याला माहितच आहे की ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 31/12/2025 होती. त्याच संदर्भात इथे आपल्याला माहिती मिळते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. आपल्याला माहितच आहे की ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2025 होती. त्यानुसार अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी केली, परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी करताना चूक झाली. त्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळेल, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. ई-केवायसी करताना प्रश्न न समजल्यामुळे चुकीचे पर्याय त्यांच्याकडून निवडले गेले. त्यानुसारच खाली आपल्याला पाहायला मिळेल, क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. येथे आपल्याला महत्त्वाचं पाहायला मिळेल की अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना ह्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. या बाबतीत जर काही नवीन अपडेट आले तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.